खून करून प्रेत बॅगेत भरून नदी किनारी टाकून फरार आरोपीता 24 तासात आडगाव व उपनगर गुन्हे शोध पथकांकडून कर्नाटक राज्यातून अटक. आडगाव पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 236/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, नाशिक शहर आणि माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांनी मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाणे आणि उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक अधिकारी आणि अंमलदार यांनी संयुक्त कामगिरी करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आडगाव पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 236/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे पोलीस अंमलदार 552 सचिनप्पा सानप आडगाव पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस अनोळखी मयत महिलेची माहिती घेऊन अज्ञात आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मिलिंद पागुल यांना सदर अनोळखी मयत महिला ही सुनीता विश्वकर्मा असून अनैतिक प्रेम संबंधातून तिला प्रियकर गोपीनाथ रवींद्र गोसावी यांनी मारून सध्या फरार झाला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे तात्काळ उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग यांचे मार्गदर्शन घेऊन आडगाव पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्याशी समन्वय करून आरोपीचा शोध घेण्याकामी दोन्ही पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक तयार करून नमूद पथकात उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार 1581 संदीप पवार, पोलीस अंमलदार पंकज करपे, आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार 1518 दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याकामी खाजगी वाहनाने रवाना केले. नमूद पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून नमूद आरोपीचा कल्याण, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक असा 24 तास अहोरात्र पाठलाग करून अखेर मंगळवार कर्नाटक येथील नार्थन पोलीस ठाणे परिसरात गुन्ह्यातील आरोपी गोपीनाथ रवींद्र गोसावी वय वर्ष 33 राहणार राहुल नगर उपनगर नाशिक याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने गुन्हा कबूल केल्याचं पथकाने नमूद केलं आहे. आरोपी कर्नाटक येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेऊन आडगाव पोलीस स्टेशन येथे हजर करून नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, नाशिक शहर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस निरीक्षक शिवाजी आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, आडगाव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, गुन्हे शोध पथक उपनगर पोलीस ठाणे, पोलीस हवालदार 1581 संदीप पवार, पोलीस अंमलदार 2145 पंकज करपे, उपनगर पोलीस ठाणे पोलीस हवालदार 332 इम्रान शेख, पोलीस हवालदार 1518 दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार 1115 शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार मनोज मोरे, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, पोलीस अंमलदार प्रीतम बोरटे, पोलीस अंमलदार रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, आडगाव पोलीस ठाणे आणि तांत्रिक विश्लेषण शाखेकडील अधिकारी आणि अंमलदार अशांनी केली आहे. दिनांक 16 जून 2026 मंगळवारी नाशिक शहर येथील आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केवडीबन म्हसोबा मंदिरासमोरील झुडपामध्ये रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. डायल 112वरून पोलिसांना ही माहिती समजली. तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथे फॉरेन्सिक व्हॅनसुद्धा बोलवली गेली. त्यानंतर घटनास्थळावरून पुरावे जमा करण्यात आले आणि त्याचा शोध घेताना असं लक्षात आलं की उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपीनाथ रवींद्र गोसावी याने त्याच्याबरोबर राहत असलेली त्याच्याशी संबंध असलेली सुनीता विश्वकर्मा या महिलेचा खून केलेला आहे आणि खून करून त्यानेच ही बॉडी बॅगमध्ये टाकून ती आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत
टाकून दिली अशी माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयंत शिरसाट यांना मिळाली. त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशन आणि आडगाव पोलीस स्टेशन यांचं एक पथक आरोपीच्या मागावर होतं. आरोपीचा माग काढताना ते गोवा, कर्नाटक इथपर्यंत गेले आणि मंगलोर येथून त्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याचं ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आडगाव पोलीस स्टेशन येथे आणलं. आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधावरून जे वादावादी झाली त्यातून आरोपीने शनिवारी 13 जूनला संध्याकाळी त्या महिलेचा खून केला आणि त्यानंतर 14 जूनला दुपारी ती बॉडी त्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये टाकून त्या रस्त्याच्या कडेला त्याने टाकून दिली आहे. त्या महिलेवर आता त्याचा तपास चालू आहे. आरोपीचा पूर्वी एक विवाह झाला होता, परंतु त्यानंतर त्याची जी पहिली पत्नी आहे तिने दुसरा विवाह केला, ती दुसरीकडे राहते आणि सध्यासुद्धा आरोपी विवाहित आहे आणि तो त्याच्या पत्नीसह तिथे राहतो. तिने काय नशेत आत्तापर्यंतच्या इंट्रोगेशनमधून समजलं आहे की आरोपी आणि ही जी महिला होती दोघांनी मद्यपान केलं होतं आणि त्यानंतर त्यांची वादावादी झाली. आरोपी आणि या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये वाद झाला. ती तारखेला दुपारी आरोपीने ती सुटकेस त्या घटनास्थळी टाकली होती आणि आपल्याला 16 तारखेला सकाळी 10:30च्या आसपास ही बातमी मिळाली. पीडितेच्या घरी ते आत्तापर्यंत जे त्यांनी सांगितलं आहे का त्याने ते सुरुवातीला एक 2 व्हीलर घेतली, नंतर ती 2 व्हीलर परत केली आणि नंतर ती व्हील आहे त्या सुटकेसला ती व्हीलने ओढत त्याने आणली असं त्याने आत्तापर्यंत सांगितलं. त्याची पुष्टी झालेली नाही, अजून त्यात तपास चालू आहे. आता आरोपीला आणलंय. आता त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला आहे. 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेला आहे. आरोपी जे सांगतोय त्याची आता सत्यता पडताळून पाहिजे. हे सांगितलंय त्याची सत्यता आता पडताळून पाहिलेली आहे. ते लिव्हिंग रिलेशन काही नाही, जी महिला आहे तिचं राहण्याचं ठिकाण आहे. आरोपीच्या घराच्या समोरच तिची रूम होती आणि त्यांचे घरी येणं जाणं असेल. आता जी सध्याची जी पत्नी आहे त्यापासून सध्या तरी कोणतंही मूलबाळ नाही. आत्तापर्यंतच्या तपासात असं काही निष्पन्न झालेलं नाही. ती एकटीच राहत होती. आता आपण मारल्याचं आता आपल्याला सांगितलेलं आहे. अजून आपण त्याचा तपास करतो. जे पोस्टमॉर्टमचा जो ॲडव्हान्स रिपोर्ट आला त्याच्यात नेक व्हायलन्स आलं, म्हणजे गळा दाबल किंवा त्याला गुदमरून मारला असं. आता अजून तपास चालू आहे. अजून त्याला कोणी मदत केली काय किंवा कशा पद्धतीने ते मारलं आहे याच्यावर आपण तपास करतो. ओके.